वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजी शहरातील दर्जेदार रस्त्यांसाठी आमदार राहुल आवाडे प्रयत्नशील, 52 कोटींच्या कामावर खासगी निरीक्षण। इचलकरंजी शहरात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 52 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू असून अद्याप एकही रस्ता पूर्णत्वास गेलेला नाही। ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी दर्जेदार व्हावीत, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली। गुरुवारी आमदार आवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत कलानगर परिसरात पाहणी केली। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की शहरातील रस्त्यांचे काम दर्जेदार होण्यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष केंद्रित केले आहे। यासाठी त्यांनी स्वतंत्ररित्या 3 खासगी अभियंतेही नियुक्त केले आहेत। रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत। 3/4 रस्ता ते जुना चंदूर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या असून त्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या समन्वयातून प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान आणखी काही रस्त्यांसाठी 48 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहितीही आमदार आवाडे यांनी दिली। या पाहणी दरम्यान महापालिकेचे बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर, बाजी कांबळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष पाटील उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।